नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. गंगा दशहरा सप्ताह निमित्ताने साक्रीतील कान नदी पात्रात स्वामी समर्थ केंद्रातर्फे राबविण्यात आले आज स्वच्छता अभियान. गंगा दशहरा सप्ताह निमित्ताने साक्री येथील कान नदी पात्रात स्वामी समर्थ केंद्रातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नदी परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. या स्वच्छता अभियानात साक्रीसह पेरेशपूर, कावठे, माहीर, शेवाडी, चेडवेल, पकरून, धमनार व भांडणे येथील सेवेकरांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. सेवेकरांनी नदी पात्रातील प्लास्टिक कचरा, निर्माल्य व इतर घाण साफ करून परिसर स्वच्छ केला. यावेळी पर्यावरण संवर्धन, जलस्रोतांचे जतन आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमाची गरज व्यक्त केली. दरम्यान यावेळी सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्ञानेश्वर ढालवाले, साक्री तालुका प्रतिनिधी. आज साक्री गावात परमपूजनीय गुरुमाऊलींच्या आज्ञा आशीर्वादाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठाच्या वतीने मार्गदर्शित केलेल्या गंगा दशहरा उत्सवाच्या पर्वाच्या औचित्याने प्रत्येक ठिकठिकाणी संबंध भारतभर नदीचा जलस्रोतांचा मान सन्मान करून पर्यावरणपूरक जलस्रोतांची शुद्धी राखण्यासाठी गुरुमाऊलींना अभिप्रेत असलेले नदीचा काठ स्वच्छ करून उपस्थित सर्व अधिकतम महिला आणि पुरुष सेवेकऱ्यांनी, गावकऱ्यांनी आजचा हा गुरुवारचा जो उपक्रम इथं यशस्वीरित्या राबवला, त्या सर्व सेवेकरी परिवारांच्या वतीने आम्ही स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. परमपूजनीय गुरुमाऊली महाराजांना विनंती करतो की अशीच नद्यांचं, जलस्रोतांचं संवर्धन आणि रक्षण आम्हा तमाम सेवेकऱ्यांकडून, ग्रामस्थांकडून करीत राहावे आणि आम्हा सर्व सेवेकऱ्यांना आपला आशीर्वाद देऊन उपकृत करावं, असा हा आजचा उपक्रम आपण सर्व सेवेकऱ्यांनी, महिला पुरुषांनी आज यशस्वी केलेला आहे. तर आजची ही सेवा कानमातेच्या चरणी, स्वामी महाराजांच्या, गुरुमाऊलींच्या चरणी आपण समर्पित करूया आणि पुढील वर्षीसुद्धा या गंगा दशहऱ्याचं पर्व याहीपेक्षा अधिक लोकसहभागातून आपण मोठ्या उत्साहाने साजरा करूया. श्री स्वामी समर्थ.